महाराष्ट्रात खूप कमी गावे अशी आहेत जी केवळ इतिहासासाठी नाही तर त्यांच्या भव्य वास्तू स्थापत्यासाठीही ओळखली जातात। अशाच मोजक्या गावांपैकी एक म्हणजे सासवड। करहा नदीच्या काठावर वसलेली ही नगरी इतिहासाच्या असंख्य आठवणी जपून बसली आहे आणि या सासवडमध्ये चहूबाजूंनी मजबूत तटबंदीने वेढलेला एक भव्य पण आज शांतपणे उभा असलेला साक्षीदार म्हणजे पुरंदरे वाडा। हा वाडा पाहणं म्हणजे केवळ एक वास्तू पाहणं नाही तर इतिहासाच्या 300 वर्षांच्या प्रवासात एक पाऊल टाकणं आहे। हा वाडा उभा राहिला इसवी सन 1710 साली। पेशव्यांचे दिवाण आणि पुरंदरे घराण्यातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व अंबाजीपंत पुरंदरे यांनी या वाड्याची उभारणी केली। विशेष म्हणजे शनिवार वाड्याच्या तब्बल 20 वर्षे आधी हा वाडा बांधण्यात आला। अंबाजीपंत हे साताऱ्याच्या शाहू महाराजांचे विश्वासू सहकारी। त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांच्यासह मराठा साम्राज्याच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली। 4 एकर क्षेत्रावर 7 चौकी पद्धतीने उभारलेला हा वाडा सुमारे 40,000 चौरस फूट परिसरात विस्तारलेला आहे। कऱ्हेच्या काठावर खडकाळ जागा निवडून चिरेबंदी तटबंदीचा 4 मजली भव्य वाडा उभारण्यात आला। या वाड्याचा मुख्य दरवाजा पाहिला की क्षणभर वाटतं आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर उभे आहोत। दोन्ही बाजूंना भक्कम दगडी अष्टकोनी बुरुज, समोर भले मोठे लाकडी दरवाजे ज्यावर आजही मजबूत लोखंडी खिळे दिसतात। इतका विशाल दरवाजा की अंबारीसह हत्तीही आत जाऊ शकेल। आजही दगड, लाकूड, लोखंड, शिसे यांच्या मजबूत जोडीतून त्या काळातील कारागिरीची ताकद पाहायला मिळते। दरवाजाच्या समोर एक भव्य पटांगण आजही शाबूत आहे, पण त्या शांत पटांगणात उभं राहिल्यावर एक विचित्र रिकामेपण नक्की जाणवतं। आज जरी हा वाडा भकास आणि ओसाड दिसत असला तरी कधी काळी याच अंगणाभोवती अनेक फुलझाडे आणि फळझाडे फुललेली होती। प्रवेशद्वारावर एक सुंदर तुळशी वृंदावनही बहरलेलं होतं। ते कदाचित अजूनही असावं, पण पूर्ण सुकलेलं। जणू वाड्याच्या आठवणींसोबत तेही हळूहळू कोमेजून गेलेलं। वाड्यात आत शिरताना एक उग्र दर्प नाकात शिरतो। जुनी दारे आणि पासे आजही काही प्रमाणात टिकून आहेत। शिसवी लाकडाला आजही वाळवी लागलेली नाही, पण भिंती पूर्वी इतक्या मजबूत राहिलेल्या नाहीत। छताची माती जागोजागी पडलेली, लाकडाचे वासे उघडे पडलेले। वर्षानुवर्ष कोणीही इथे राहत नसल्यामुळं आणि जे काही उरलं आहे तेही लोकांनी हळूहळू पळवून नेल्यामुळं हा मोकळेपणा अधिक जाणवतो। दिवाणखान्यातील बैठक, कपाटे, स्वयंपाकघरातील भांडी आज काहीही उरलं नाही। तरी सुद्धा या वाड्याची खरी ओळख आजही टिकून आहे, ती म्हणजे त्याच्या स्थापत्यकलेमुळे। प्रत्येक खांबावर, प्रत्येक तुळईवर एक संध लाकडात अतिशय बारकाईने कोरीव काम केलेलं आहे। हे नाजूक नक्षीकाम पाहताना त्या अनामिक कारागिरांचे मनापासून कौतुक वाटतं। खरंच स्थापत्यकला आणि काष्ठशिल्पाचा हा एक अप्रतिम नमुना आहे। वाड्याच्या आतमध्ये गेल्यावर आड, विहीर, भुयारी रचना आणि टेहळणी मनोहरे अशा अनेक अद्भुत गोष्टी आजही पाहायला मिळतील।
भिंतींवर 300 वर्षांपूर्वी काढलेली रंगीत चित्रे आजही काही ठिकाणी जिवंत दिसतात. जणू इतिहास अजूनही या भिंतींमध्ये श्वास घेतो आहे. आज या वाड्याची अवस्था पाहिली की मनात एक वेदना निर्माण होते. इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यांनी इतकी जखम केली नसेल जितकी आजच्या दुर्लक्षाने केलेली आहे. गळणारी छपरे, कुजलेल्या भिंती, मोडलेले खांब, एकेकाचा भव्य इतिहास आज शांतपणे ढासळताना दिसतो. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आजही जिने आहेत, पण वर जाताना जिना करकर आवाज करतोय. जणू तोही आपली वेदना सांगतो आहे. वर पोचल्यावर हे स्पष्टपणे जाणवतं. हा वाडा आता थकला आहे. भिंती ढासळलेल्या आणि रचना जीर्ण झालेल्या. स्वतःची ही अवस्था पाहून आज वाड्यालाही वाईट वाटत असेल. आज इथे फारशा वास्तू उरलेल्या नसल्या तरी या जोत्यांकडे पाहिलं की त्याचं पूर्वीचं भव्य रूप डोळ्यांसमोर उभं राहतं. हा वाडा फक्त पुरंदरे घराण्याचा इतिहास नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाचा एक भाग आहे. जर आपणच आपल्या इतिहासाची काळजी घेतली नाही तर पुढच्या पिढ्यांना हा इतिहास फक्त पुस्तकांमध्येच पाहायला मिळेल. म्हणून इतिहास जपा, वारसा जपा आणि अशा ठिकाणांना नक्की भेट द्या. कारण इतिहास जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी सबस्क्राईब करा. आपले मुक्काम पोस्ट पुरंदर. पुन्हा भेटूया एका नवीन इतिहासासोबत.